जो गीतेचे हे 5 उपदेश वाचतो त्याचे जीवन बदलते, त्याला प्रत्येक पायरीवर यश मिळते. श्रीमद भगवत गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाद्वारे जगाला गीतेचा उपदेश केला. महाभारत युद्धाच्या रणांगणावर जेव्हा अर्जुनाची पावले डळमळू लागली तेव्हा कृष्णाने त्याला गीतेचा धडा शिकवला. श्रीकृष्णाची शिकवण ऐकून अर्जुन आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान गीतेत असल्याचे सांगितले जाते. गीतेत सांगितलेले श्रीकृष्णाचे शब्द आजही जीवनात पुढे जगण्याची प्रेरणा देतात. अशा वेळी कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी गीतेच्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. असे मानले जाते की जो कोणी गीतेच्या या 5 गोष्टी आपल्या आयुष्यात पाळतो त्याला प्रत्येक कार्यात नक्कीच विजय प्राप्त होतो. गीतेच्या या अनमोल शिकवणुकी आहेत ज्या जीवनाचा नवा मार्ग दाखवतात. 1. परिणामाची इच्छा सोडून कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की मनुष्याने परिणामाची इच्छा सोडून कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माणूस जे काही काम करतो त्याला त्यानुसार फळ मिळते, म्हणून माणसाने सत्कर्म करत राहिले पाहिजे. 2. आत्ममूल्यांकन. श्रीकृष्णाच्या मते कोणीही एखादी व्यक्तीला स्वतःपेक्षा चांगले ओळखू शकत नाही, म्हणून आत्ममूल्यांकन करणे खूप गरजेचे आहे. गीतेमध्ये सांगितले आहे की जो माणूस स्वतःचे गुण आणि उणीव ओळखतो तो व्यक्तिमत्व घडवून प्रत्येक कामात यश मिळवू शकतो. 3. मनावर नियंत्रण. आपले मन हे आपल्या दुःखांचे कारण आहे. अशा स्थितीत श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की ज्याने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे तो मनातील अनावश्यक चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो. शिवाय व्यक्ती आपले ध्येय देखील सहज साध्य करते. 4. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात माणूस नियंत्रण गमावून बसतो आणि रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करतो. कधीकधी रागावलेला माणूस स्वतःचेही नुकसान करतो. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की रागाला स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नये. तुम्हाला राग येत असेल तर स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. 5. स्पष्ट मत. गीतेनुसार एखाद्या व्यक्तीने संशय किंवा गोंधळून राहू नये. लोक संशयाच्या स्थितीत राहतात आणि त्याचा फायदा होऊ शकत नाही. जीवनात स्पष्ट दृष्टी असावी. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.